नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा एक इंटरेस्टिंग कोर्स आहे जो आहे बीएससी इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचं किती पोटेन्शियल पुढे आहे, याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारे याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो तुमचा कव्हर केला जातो, सर्व गोष्टींची जी डिटेल माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर जसं याचं नाव आहे न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. न्यूट्रिशन काय आहे तर डेली आपण जे कन्झ्युम करतो फूड, त्याच्यामधून आपल्याला किती न्यूट्रिशन भेटतं किंवा ज्या गोष्टी आपण कन्झ्युम करत आहेत त्या बरोबर आहेत का नाही, त्याचबरोबर जे आपलं डाएट आहे ते आपण कसं अजून एनहान्स करू शकतो, किती कॅलरीज घ्यायला पाहिजेत किती नाही. जे पेशंट्स असतात त्यांनी ज्यावेळेस ते अंडर इलनेस असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टींची सखोल जी माहिती असते किंवा जे अभ्यास असतो तो तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. या कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे, फुल टाइम कोर्स आहे आणि तुम्हाला ऍक्च्युअली कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स फिजिकली जाऊन अटेंडन्स देऊन हा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो. तर सर्वप्रथम पाहूया मित्रांनो, यासाठी शैक्षणिक पात्रता आपल्याला काय लागते. तर जर या कोर्सला तुम्ही इंटरेस्टेड असाल ऍडमिशन घेण्यासाठी, तर सर्वप्रथम तुम्ही 12वी पास आउट करणे गरजेचे आहे विथ मिनिमम 50% मार्क्स. 50%च का, तर हे क्रायटेरिया असतो प्रत्येक कोर्सेसचा. बीएससी मध्ये येतील किंवा तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात पाहिलं तर तिथे 12वीच का, तर हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि यासाठी तुमची 12वी पास आउट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, लाईक एससी एसटी ओबीसी या प्रवर्गातून येत असाल आणि तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या टक्केवारीमध्ये अतिरिक्त सूट दिली जाते आणि तुम्ही यासाठी जे आहे इझिली ऍडमिशन घेऊ शकता. शैक्षणिक पात्रता एवढीच आहे, 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स. मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्हाला जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो अशा कॉलेजेसची लिस्ट तयार करावी लागेल. दरवर्षी येथे जे आहे जेही कॉलेज असतात हा कोर्सचे जे ऍडमिशन आहे ते स्टार्ट करतात. याचं नोटिफिकेशन तुम्हाला जे आहे यासाठी जे आहे स्टेट येऊन राहावं लागतं. तर हे कसं मिळवायचं, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, आमच्याशी कनेक्ट राहू शकता आणि तुम्ही आम्हाला विचारू शकता. ज्यावेळेस तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन करू शकता. दोन्ही हायब्रिड मोड्स याच्यामध्ये जे आहेत ते दिलेले आहेत. आता याच्यामध्ये दोन जे आहेत त्या पद्धती पाहायला भेटतात. हे असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस. डायरेक्ट ऍडमिशन कशा प्रकारे घेऊ शकता, तर तुमचे 12वीचे जेही डॉक्युमेंट्स आहेत, जेही मार्कशीट्स आहेत त्या डायरेक्टली घेऊन तुम्ही कॉलेजला व्हिजिट करणे, ते डॉक्युमेंट सबमिट करणे, फॉर्म फिलअप करणे, फी पे करणे आणि दॅट्स इट. तुमचं ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म होऊन जातं. त्याचबरोबर तुम्ही ही पद्धत ऑनलाईन पद्धतीने करू शकता. दुसरं जे असतं एंट्रन्स एक्झाम बेस असतं. जर तुम्ही हा कोर्स जो आहे तो हायर इन्स्टिट्यूट्स मधून करणार असाल, युनिव्हर्सिटी मधून करणार असाल, तर काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते. ही एंट्रन्स एक्झाम आहे की नाही हे तुम्हाला आधीच पाहायचं आहे कॉलेज सिलेक्ट करताना त्या कॉलेजच्या माहितीमध्ये. तुम्हाला हे जर माहित नसेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती विचारू शकता. ज्यावेळेस याची एंट्रन्स एक्झाम असते, सिंपल प्रोसेस आहे. ही जी एंट्रन्स एक्झाम आहे ती तुम्हाला द्यावी लागते, मॅन्डेटरी असते. ही एंट्रन्स एक्झाम तुम्ही ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने देऊ शकता. ऑफलाईन पद्धतीने कसे, डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन एंट्रन्स एक्झाम देणे, लेखी पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह असते. आणि जे असतं ऑनलाईन पद्धत जी असते त्याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप वर ही परीक्षा जी आहे प्रॉक्टर्ड मेथड पद्धतीने देऊ शकता. आता काय माहित नसेल तुम्हाला तर कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारा. ज्यावेळेस तुम्ही एंट्रन्स एक्झाम देताल तुम्हाला पास आउट व्हावं लागतं, मेरिटमध्ये यावं लागतं आणि नंतर तुम्हाला फी पे करून जे असते ते तुम्हाला ऍडमिशन मिळून जाते. तर याची ऍडमिशन प्रोसेस खूप सिंपल आहे. डायरेक्ट ऍडमिशन ऍज वेल एज एंट्रन्स एक्झाम बेस जे आहे तुम्हाला याच्यामध्ये ऍडमिशन जे आहे ते मिळून जातं. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. याचा कालावधी जो आहे तुम्ही सुरुवातीला सांगितलेला आहे 3 वर्षाचा पाहायला मिळतो. या 3 वर्षामध्ये जे आहे तुम्हाला 6 सेमिस्टर असतात ते पाहायला भेटतात. सेमिस्टर म्हणजे काय माहित नसेल तर सत्र असतात. हे 6 सत्र जे असतात म्हणजे सेमिस्टर तुम्हाला पूर्ण करावे लागतात. प्रत्येक सेमिस्टर जे असतं ते 6 महिन्यामध्ये कॉलेजद्वारे जे आहे ते कम्प्लीट केलं जातं. एक पिरियड असतो किंवा शैक्षणिक वर्ष असतं. त्या शैक्षणिक वर्षामध्ये तुमचा सिलेबस जो असतो सत्रानुसार जो असतो तो कम्प्लीट केला जातो. समजा एक्झाम्पल साठी 6 महिन्यामध्ये एक सेमिस्टर संपला आहे, मग त्याची जी मेन एक्झाम असते ती तुम्हाला द्यावी लागते. वायवा असतो, प्रॅक्टिकल्स असतात, थेअरी एक्झाम असते. या सर्व ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. या ज्या सर्व स्टेप्स आहेत तुम्हाला या 3 वर्षामध्ये पाहायला मिळतात.
सर्व जे सेमिस्टर असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. सर्व सेमिस्टर क्लिअर केल्यानंतर तुम्हाला 3 वर्षानंतर जे आहे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. म्हणजे 6 सेमिस्टर कंप्लीट केल्यानंतर ज्याही युनिव्हर्सिटी अंतर्गत तुम्ही हा कोर्स कंप्लीट केलेला आहे तिथून तुम्हाला जे आहे सर्टिफिकेट मिळून जाते. हे सर्टिफिकेट तुम्ही फर्दर स्टडीज म्हणजे पुढे MSc न्यूट्रिशन इन डायटेटिक्स करण्यासाठी यूज करू शकता. तसेच तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तसेच तुम्ही स्वतःचं क्लिनिक सुद्धा ओपन करू शकता. ऍज अ डायटिशियन म्हणून सुद्धा तुम्ही जे आहे ते एक जॉब सुद्धा करू शकता किंवा स्वतःचा बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकता. आता याच्यामध्ये जॉब्स ऍक्युरेटली किती आहेत, पगार काय आहे, हे सर्व तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही चेक करू शकता, रीड करू शकता. पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हा जो कोर्स आहे तो ऑफर केला जातो. पुण्यामध्ये अजून एक कॉलेज आहे किंवा युनिव्हर्सिटी आहे ती तुम्हाला पाहायला भेटते, ती म्हणजे भारती विद्यापीठ. येथे सुद्धा जे आहे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. अशी कॉलेजेसची लिस्ट आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऍज वेल ऍज यांची जी फी आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे क्लिक करून जे आहे ती पाहू शकता. महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही DU मध्ये हा कोर्स करू शकता, कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये, तसेच कोइंबतूर युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स करू शकता. यांची जी फी आहे ती वेरी करते. स्टेटच्या बाहेर जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर याची फी लाखोमध्ये आहे. आणि जर तुम्हाला स्टेटच्या मध्ये हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर करायचं असेल तर हजारोमध्ये फी आहे. खूप सिंपल आहे. फी जी असते ती वेरी करते. याची वार्षिक फी जी असते ते 30 ते 40 हजार रुपये असू शकते महाराष्ट्राचे जे बेसिक कॉलेज आहेत तिथे. आणि जर तुम्ही बाहेर हा कोर्स करणार असाल तर 80,000, 1,00,000 रुपये ते 1.5 लाख रुपये सुद्धा असू शकते. हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. त्यामुळे तुम्ही हे जे कॉलेज आहेत हे चूज करण्याआधी याची फी जी आहे तीही चेक करायला पाहिजे. आणि एक इम्पॉर्टंट तुमच्यासाठी, जर तुम्ही हे चेक करणार असाल आणि आत्ताच्या वर्षी जी फी पाहणार असाल तर पुढच्या वर्षी तुम्हाला फी जी आहे ती वाढलेली दिसू शकते. कारण वर्षामध्ये जे आहे दरवर्षी याची फी जी असते ती इन्क्रीज होत राहते. सो मेक शुअर तुम्ही जेही कॉलेज चूज करणार आहात त्याची ऍक्युरेट फी सध्याची करंटची चालू आहे तीच तुम्ही पाहायला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. याचा सिलेबस काय आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला जे क्लिअरन्स आहे तो मिळून जाईल की 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला सॉफ्ट स्किल्स अँड कम्युनिकेशन स्किल्स, पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन, ह्युमन न्यूट्रिशन, फूड अँड न्यूट्रिशन, न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्री, फूड केमिस्ट्री, फूड मायक्रोबायोलॉजी, इंट्रोडक्शन टू फूड प्रिझर्वेशन, फूड इंडस्ट्री मॅनेजमेंट, न्यूट्रिशनल एथिक्स, डायटेटिक्स टू फूड सर्व्हिस मॅनेजमेंट, डाएट अँड पेशंट काउन्सिलिंग, फूड प्रोसेसिंग ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांचा समावेश तुम्हाला पाहायला भेटतो. हे जे मी विषय सांगितले आहेत ते थोडेच आहेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक सेमेस्टर वाईज कोणते सब्जेक्ट असतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा. तुम्हाला सर्व सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला रीड करायला भेटतील सेमिस्टर वाईज. आता ज्यावेळेस तुम्ही या सब्जेक्टवर फोकस करता, याच्यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग पाहायला भेटते, पेशंट काउन्सिलिंग पाहायला भेटते, डायटेटिक्स न्यूट्रिशन बद्दल पाहायला भेटतं. हे काय आहे तर बघा, ज्यावेळेसही तुम्ही ऍडमिशन घेता, ज्यावेळेसही तुमचा जो डिग्रीचा प्रवास असतो तो सुरू असतो, तर तुम्हाला जे पेशंट असतात, हॉस्पिटल असतं एक, हॉस्पिटलमध्ये जे पेशंट असतात त्यांची काउन्सिलिंग करावी लागते. जे पेशंट इल असतात त्यांना जाऊन भेट देणे, त्यांचे जे डेलीची जी रिकव्हरी आहे त्याचे जे डेटा आहे तो घेणे, त्यांचं डाएट प्लॅन बनवणे, त्याचबरोबर एक फूड न्यूट्रिशन वीक असतो किंवा न्यूट्रिशनचा वीक असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला अन्न बनवावं लागतं, म्हणजे जेवण बनवावं लागतं. एक डायटरी फायबर, डायटरी रिच फूड जे असतात ते डायटरीज बनावं लागतात किंवा फूड बनावं लागतं ज्याच्यामध्ये फायबर रिच आहे. तुम्हाला ते कॉलेजमधून तुमच्या जे शिक्षक असतात ते तुम्हाला सांगतात की हे प्रोजेक्ट तुम्हाला करावे लागतात. त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये फोकस केला असेल तर याच्यामध्ये न्यूट्रिशनवर सगळ्यात जास्त भर आहे, कारण हा न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सचा कोर्स आहे. मित्रांनो, याचा जो पूर्ण जर तुम्हाला डिटेल वाचायचे असतील, म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक सेमिस्टर वाईज काय आहे किंवा याच्या प्रॅक्टिकल वाईज काय असतं वगैरे, तर सर्व मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेले आहे. फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही याला रीड करू शकता. मित्रांनो, आता आपण यामध्ये जी पुढील संधी आहेत त्याबद्दल आता पाहणार आहोत की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करता येते. सर्वप्रथम तुम्हाला पुढे जे आहे हायर एज्युकेशन साठी जाता येते. हा BSc न्यूट्रिशन इन डायटेटिक्स कोर्स आहे, तर पुढे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन MSc करता येतं. MSc इन पोस्ट जे डायटेटिक्स मध्ये असेल, न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, तो तुम्हाला कोर्स करता येतो जो की 2 वर्षाचा असतो. हे तुम्हाला ठरवायचं आहे की पुढे तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर जॉब जे असते ते तुम्हाला मिळेल का वगैरे, ह्या रिसर्च तुम्हाला करावे लागतील. इझिली तुमच्याकडे स्किल्स आल्यानंतर तुम्ही जर हा कोर्स सिरियसली केला तर तुम्हाला जॉब सुद्धा जे आहे ते इझिली मिळू शकतं.
दुसरा जो ऑप्शन आहे तुमच्याकडे तो आहे गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री कंप्लीट करता तुम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे ज्या जॉब्स असतात त्यासाठी तुम्ही जे आहे इलिजिबल होतात. आता कुठे अप्लाय करू शकतात, तर आरोग्य विभाग आहे महाराष्ट्र सरकारचं, त्या आरोग्य विभागामध्ये आहार तज्ञ म्हणजे डायटिशियनच्या जागा निघतात. ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स कंप्लीट केला आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी जे असतात तिथं जागा निघतात. तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. तुमचा जोही सिलेबस तुम्ही 3 वर्षामध्ये शिकला आहे त्याचा 60-70% 80% आणि राहिलेला 20% सिलेबस जो असतो तो सामान्य ज्ञान म्हणजे जीके वगैरे या गोष्टींचा असतो. याच्या मदतीने तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. तिथे पगार जो असतो तो तुम्हाला जो पे स्केल असतो तो 40,000 50,000 रुपये पर मंथ पाहायला मिळतो. पण तुम्हाला हे ठरवायचं आहे अगोदरच, त्याच्यामध्ये खूप सारं कॉम्पिटिशन आहे. त्याचबरोबर तुम्ही डिग्री सिरियसली केलेली असेल, तुम्ही अभ्यास चांगला केलेला असेल तर तुम्हाला प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये ते इझिली सुटतील. तिसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे जेही प्रायव्हेट सेक्टर आहे तिथे जॉब मिळवणं. आता याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर्स कोणते, कुठे जॉब साठी अप्लाय करायला लागेल किंवा जावं लागतं किंवा कोण जॉब देतं, त्याचबरोबर जॉब कोणकोणत्या ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ज्या जॉब्स आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्ही न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन्स, फूड क्वालिटी मॅनेजर, क्लिनिकल डायटिशियन्स, न्यूट्रिशन स्पेशालिस्ट, फूड प्रोसेसिंग मॅनेजर अँड अलाइक यासारखे वेगवेगळे जॉब तुम्ही करू शकता. आता हे जॉब प्रोव्हाइड करणारे जेही एम्प्लॉयमेंट एरियाज आहेत तेही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हॉस्पिटल्स, नर्सिंग होम फॅसिलिटीज, केटरिंग डिपार्टमेंट्स, हेल्थ डिपार्टमेंट, रेस्टॉरंट्स अँड मेनी मोर असे खूप सारे डिपार्टमेंट जिथे डायटिशियनची गरज असते किंवा डाएटची गरज असते, एक डाएट प्लॅन किंवा असा व्यक्ती जो की आपल्याला डाएट बद्दल प्रॉपर माहिती देईल किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये ज्यावेळेस वय वगैरे होत राहतं त्यांचं तर त्यांना सुद्धा डाएटची गरज असते. सध्या हा ट्रेंड खूप वाढत चाललेला आहे. सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण प्रोटीनची कमतरता पासून जात आहे, काही जण B12 कमी आहे, काही जणांमध्ये विटॅमिनची कमतरता आहे. तर ही कशी भरून काढायची, कशा प्रकारे आपलं डाएट सुधारायचं हे सांगण्याचं काम डायटिशियनचं असतं. तर याच्यामध्ये खूप साऱ्या संधी आहेत. हे जे मी एरिया सांगितलेले आहेत इथे तुम्ही जॉबसाठी नंतर अप्लाय करू शकता किंवा या डिपार्टमेंट मधूनच तुम्हाला जॉब मिळतो. आणि जे फॉलोइंग जॉब मी सांगितलेले होते स्टार्टिंगला तर हे सर्व जॉब्स या व्यतिरिक्त पण जॉब्स आहेत. आता हे पाहण्यासाठी जे आहे तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून हे सर्व जॉब्स रीड करू शकता. याबद्दल जर आपण पाहिलं ऍव्हरेज सॅलरी काय मिळू शकते तर बघा, जॉब टू जॉब ही सॅलरी वेगवेगळी असू शकते, असते सुद्धा. जर याच्यामध्ये सॅलरी पाहिली तर ती तुम्हाला 40,000 50,000 पर मंथ सुद्धा भेटते किंवा तुम्ही एकदा प्रायव्हेट जिम मध्ये असाल तर तिथं 6,000 7,000 बी मिळते. तुम्ही जास्त जिम जॉईन केल्या तिथं तुम्ही डाएट प्रोव्हाइड करत असाल तर जो तुमचा रेव्हेन्यू आहे तो वाढू शकतो. प्लस तुम्ही स्वतःचाही बिझनेस चालू करू शकता. तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा डायटिशियन बनवू शकता कारण तुमच्याकडे डिग्री येते, तुमच्याकडे जे आहे न्यूट्रिशनचं सर्टिफिकेट असतं. त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट मध्ये राहून सुद्धा तुमचे जे मित्र परिवार आहे इथे सुद्धा तुम्ही डाएट प्रोव्हाइड करून एक डिसेंट अर्निंग सुद्धा करू शकता. हे सर्व तुमच्या माइंडसेटवर, तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. बाकी जी अदर इन्फॉर्मेशन आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला न्यूट्रिशन किंवा डायटिशियन बनायचं असेल, न्यूट्रिशनिस्ट बनायचं असेल, जर मी आता सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आवडत असतील, जर तुम्हाला या जे आहे सेक्टरमध्ये यायचं असेल, तुम्हाला स्वतः जे जिम मध्ये समजा डाएट देण्यासाठी आवडतं किंवा न्यूट्रिशन कसं वर्क करतं, प्रोटीन कसं वर्क करतं, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा असेल, काउन्सिलिंग गोष्ट जी आहे काउन्सिलिंग पेशंटची ती आवडत असेल किंवा हॉस्पिटल क्षेत्रामध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर हा कोर्स जो आहे तो तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. दुसरं, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडू नये तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डाएट बद्दल काय माहित नाहीये, प्रोटीन काय आहे याच्याबद्दल माहित नाहीये तर हा कोर्स तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही इतर वेगवेगळे कोर्स BSc अंतर्गत येणारे किंवा आर्ट्स किंवा जे कॉमर्स अंतर्गत येणारे किंवा इंजिनिअरिंग अंतर्गत येणारे वेगवेगळे कोर्स तुम्ही चेकआउट करू शकता. आता पॅरेंट्सनी आणि विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे तर कोर्स अशा ठिकाणाहून तुम्हाला चांगल्याच कॉलेजमधूनच पूर्ण करायचा आहे. हे कॉलेज तुम्ही ऍडमिशन घ्यायच्या आधीच त्याची लिस्ट बनवायची आहे, त्याचे रिव्ह्यूज घ्यायचे आहेत. असं होऊ नये की कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही चुकाल, कारण काही पर्सनल एक्सपिरियन्स आहेत तर मी ते इथं सांगू शकत नाही. पण जर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून जर हा कोर्स कंप्लीट केला तर तुम्हाला इझिली याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळायची जी संधी आहे ती पुढे मिळू शकते, कारण तुम्हाला सिलेबस चांगल्या पद्धतीने शिकवला जाईल. दुसरं, तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा खूप चांगलं ग्रो करू शकता, एक हायर अर्निंग, हायर पॅकेज सुद्धा मिळू शकता. मित्रांनो, या रिगार्डिंग जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. आर्टिकल जे आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथे आपण त्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत जिथे आपण इथे डिस्कस करू शकत नाही, तर ते आर्टिकल रीड करा विसरू नका. तुमचे जे पण प्रश्न असतील ते आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये ॲज वेल ॲज तुमचे जे समजा गायडन्स पाहिजे असेल या कोर्स रिगार्डिंग, इतर कोर्स रिगार्डिंग, तर ते सुद्धा जे आहे तुम्ही इंस्टाग्रामवर विचारू शकता. तसेच प्लेलिस्ट पण चेकआउट करा विसरू नका. आपण प्लेलिस्ट सुद्धा वेगवेगळी जी आहे
बनवलेली आहे. या चॅनलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्ट सुद्धा जी आहे ती पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारायला विसरू नका. हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.